हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि कृष्ण हरि हरि हेलो 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 हे सुंदर ते झालं उभे विटेवरी करकटावरी ठेवली सुंदर ते झालं उभे विटेवरी करकटावरी ठेवली तुळसी हार गळाचे पितांबर तुळसी हार गळाचे पितांबर सुंदर ते झालं उभे विटेवरी करकटावरी तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे मकरा
कुंडले तळपती श्रवण
किती मास्तर स्वर द्या स्वर पोपटराव स्वर द्या काढून त्यांच्या हातात कमी पकवात पेटी लोग अरे अरे तू कमल माझे हे सर्व तू कमल माझे सर्व सर्व
पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने बोला पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काज पीतांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान
आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान बोला आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळसी हार गळा रात पिता तुळसी हार गळा रात पितांबर हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय रघुमाई ताली बजवा हरि 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 रघुमाई हरि जय टाळी वाजवली की माणूस मरेपर्यंत जगतो. टाळी वाजवा. विठोबा रघुमाई हरे 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा महाराज ज्ञानोबा मौली रामकृष्ण
आता भय नाही ऐसे वाटे दिवा, आता भय नाही ऐसे वाटे दिवा, आता भय नाही ऐसे वाटे, आता भय नाही ऐसे वाटे दिवा, हरदिया देवा समर्था, गणरिया देवा समर्थाची, गणरिया देवा समर्थाची, आता माझे श्री संगीत विशारद सचिन महाराज आणि संगीत विशारद लक्ष्मण महाराज सरळच गेले.
वरती तो कमी कर एक गाना आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्था घडलिया आता माझा मरे धरावा आता घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था आता माझा धरावा आता माझा आता
आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची। आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी। येथे नाही झाली कोणाची मिरास, आल्या याचकास कृपे विशेषे। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी। तुका म्हणे येथे नाही तुझे परे, राया रंकासरी दिवा पाये। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौलिनिहान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा काही माझीवानी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तो गणराया गणपती, तो गणराया गणपती।
आता भय नाही ऐशे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान गणपती बाप्पा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात। भगवान वर्देश्वर गणेश उत्सव सोहळा सर्व ट्रस्टीतली मंडळी, मला वाटतं आमचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, उपाध्यक्ष आमचे कुठे गेले, सचिव बजरंग अण्णा, आता सगळेच अण्णा मला ज्यांना फोन केला इपर्यंत आमची लकडी कुठे आहे, हा तुम्हीच, हा आनंद वाटला। थोडा टाईम झालाय, कशामुळे झाला कारण सांगत नाही, होईल थोडा त्रास पण गुण हमखास। सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। काय हरकत नाही, तुम्ही ताण घेऊ नका। या कार्यक्रमाला एक एकाची निमन व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालतो। महाराष्ट्राचं भूषण नाही, आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण शांती ब्रह्म आमचे भास्कर गिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांचेच उत्तराधिकारी आमचे प्रकाश महाराज गिरी, बरोबर ना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे किशनबाबा पवार कोण आहे, हे आमचे अंबाजोगाईचे, हे बरं झालं जवळल्या जवळ, त्यांनाही धन्यवाद देतो। ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कुखळा भजन सम्राट आमचे लक्ष्मण महाराज, टाळी वाजवा त्यांच्यासाठी। ज्यांना पाठीमागे साथ संगत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कुखळा सचिन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आता इकडं मायकावर तुम्ही सर्व उपस्थित आहेत, सर्वांचे काही नावं घेणं शक्य आता घेणार आहे त्याचे। आता आमचे मृदंग भरशी तालमुनी आमचे सुजय महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। मृदंग भरशी तालमुनी मृदंगाचार्य आमचे परमेश्वर महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। मला येईपर्यंत ज्यांना फोन केला आमचे संदीप महाराज जाधव, पेटी मास्तर, तुम्हालाही धन्यवाद। राऊत ना, राऊत, हे कसं आहे आता शिळीला 2च सड, पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा। ढाला आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या, थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक देवता आहेत पर बाबा, पण गणपती बाप्पाला आग्राचा मान असतो। कुठेही वास्तुशांती असेल, लग्न असेल, कोणतंही कार्य असेल, गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय, गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कार्य निर्विघ्न पार पडत नाही, कोणतंही असू द्या। ज्या ज्ञानोबराने वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते ज्ञानोबराय आदरयुक्त बोलतात, ओम नमोजी वेद प्रती देवा तोचे गणेशो, आदरयुक्त ज्ञानोबराय बोलतात। आमचे जगद्गुरु तुकोबराय नेमिला गणपती, माऊली शारदा,
आता गुरु राया मोकळं झालं पाहिजे. आणि हे कसं आहे सचिन महाराज, मला गुणीजन चांगले असले तर बरं वाटतं, फाशी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, परमेश्वर बुवा माझ्या पाठीमागं 4 भजनी उभा, त्याला काहीच नाही. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला टाळी वाजवा. नेमिला गणपती माऊली सारद आता गुरु राया दंडवते. तुका बरं आहे नमन करतात, नामदेव रायाकडे चला. प्रथम नमन करो गणनाथा, प्रथम नमन करो गणनाथा, उमाशंकराशी चरणावर ठेवली साष्टांगी. आता याचा अर्थ गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतं कार्य निरीघ्र पार पडत. बरं जाऊ द्या. आता तुम्ही तमाशा पाहिलाय का? कुणी पाहिलाय का? पवार बाबा तुम्ही पाहिलं? हे तमाशा देखील ते लोक अगोदर म्हणतात हो आधी गणाला अरे तमाशातले लोक नाही, पापी लोक. म्हणून गणपती देवता फार श्रेष्ठ आहे. आज बापांच्या पुढे हा कार्यक्रम आहे. म्हणून महाराज आनंद वाटला. उशीर तर झाला, पण अभंग घ्यावा कोणता? आजच्या अभंगात तुकोबराया बापा पुढे निर्भयता व्यक्त करतात. मला वाटतं ज्या ठिकाणी भीती आहे, दुःख आहे, त्याला म्हणायचं संसार. आणि जिथं भीती नाही, दुःख नाही, त्याला म्हणायचे परमार्थ. आणि जगद्गुरु तुकोबराने एका जन्मात नाही केला सचिन महाराज. जे जे झाले अवतार तो का त्यांचे योगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठी मागे डोळे झाकून उभे कीर्तने, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्व रांची दाटी उभे. हे असं वाटायला एक खिशात 1000 रुपये काढून देतो. तू नाचू खाना नाजूक असं तीर्था दोपार कली 4 युगात तुकोबारानं सेवा केली. कुणाची? तो का म्हणे देवा जुनाट हे माझ्या वडिलाची मिराशी का देवनिया जीव वडिले साधी गेला. मला थोडक्यात बोलायचे, लक्ष दे नाही का? प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी, देवासोबत असावं. आणि आजच्या अभंगात काय बोलावं? आता भय नाही Hey,
या इथं इथं या इथं 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 असं हाताखाली यावं लागतं हाताखाली हा पत्रकार आहेत महा फोटो द्या हा दिशा इतका इतका आहे म्हणाल मला जॅक इतकाच असतंय झोपले काय मागले उडाला माझ्याकडे लक्ष द्या प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा घडली कुणाला मी आमचे नाव विसरलो बाबा महाराज बाबा महाराज आमचे भाऊ काय हा मोरी जमलेली सारीच हा किशोर भाऊ आता तुम्ही बाबा महाराज प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात सेवा घडली कुणाला हो म्हणा की हो का नाही तर काय लक्ष्मीची पिली बसली होती आता लक्ष्मी बसलेत बघा खाऊ बी दे ना तर खाई ना इनत नाही प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा पण आता शब्द आहे आता काळाचे 3 प्रकार आहेत किती किती संदीप महाराज किती वा कोणते कोणते कोण म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ वा आता कोणता चाललाय वर्तमान आहे आता कोठे धावे मन तुझ्या चरण देखील या आता बुगडी डोळे आता जागा रे भाविनो जागा आता कैशी जाऊ घरा काय सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निषेधीने पावलोगी जरा इमानदारीनं वाजवा जोरात वाजवा जोरात हे दस काय चिकन गुन्हा झाला आता निश्चिंतले पावलो इसावा कुंटलिया धावा कृष्णेची आता आम्हाला भीती वाटत आता आम्हाला भय वाटत चिंता वाटत वा कार्यकर्ते मंडळाला 1 कोटी कोटी धन्यवाद देतो पत्रकार प्रकाश साहेब 1 धन्यवाद का देतो 1 वाक्य आहे का आता महिला मंडळी झोपल्या काय महिला मंडळी मालकाला आवडती ती भाजी तुम्ही करावी का तुम्हाला आवडते ती आओ झोपल्या काय नाही मला आवडते नाही तर काही बाया लई नमुना स्वतःच आम्ही इतऱ्या सोडून सांगायला बाईनं मालकाला आवडते ती भाजी करावी ऐका बरं काय पुढचं वाक्य आहे का तसं भक्तानं देवाला आवडते ती भक्ती करावी मग तुम्ही म्हणतात मला देवाला काय आवडते नामाचा उच्चार Oh,
लकडे साहेब फॅन चालू असून घाम आलाय आणि जिथं घाम तिथं उगा केलाय हे लगे माती करू नका बरं काय तुम्ही बाकीच्याला किती किती मग पाप घेतला तर शुगर होईल बघा सांगायला खराय का नाही ओ म्हणा खराय का नाही एवढा कुठेही लबाडी करा याच्या पुढं करू नका गाडी वाजवा गाडी काय आनंद आहे महाराज खरंच सांगतो अरे कीर्तनामध्ये आनंद निर्माण होणं हाच खरा परमार्थ आहे नाचू कीर्तनाचे कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असत म्हणलं लकडे साहेब एका गड्याच्या अंगात आलं ते जेव्हा उठलं हा हो हो नका नका हुशार म्हणून आमच्या सचिन महाराज सर जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 सचिन महाराज म्हणे कमून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या बाबा आणि लोक म्हणते त्याच्या अंगात देवी त्या बेसरमीच्या फोकाना हाना बिडाला कीर्तनाचे रंग बस तरी कीर्तनाची ने नाचे नानोबा सांगता नाशिले व्यवसाय थोडक्यात बोलतो माझ्याकडे लक्ष द्या तू खबर आहे सांगतात आता भय आता तरी पुढे आता निश्चिंती नाही आता आम्हाला भीती वाटत नाही भय वाटत नाही आता भीती नाही असा मनुष्य नाही वसंतिक महाराज कुणाला कशाची एकाच आडनाव वाघ होतं काय होतं वाघ ते गावात निघाले ह्याला ढाका हाताला बुकी आले ह्याला ढाका हाताला बुकी आला गावातले म्हणले इतकं का ताईट चलतोस म्हणलं तुला माहित नाही पट्ट्यात आडनाव वाघ आहे काय वाघ ते सासरवाडले गेले का असं वाकून राम राम करायचं एक जण म्हणला गावात इतकं ताईट परमेश्वर महाराज सासरवाडला का वागतोस म्हणलं तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे हे म्हणला टाळी वाजवा कळाला असले आता वाघाला भीती कुणाची वाघ मार्याची कुणाला कशाची संताला भीती नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो हे बघा शेजारीचा बुंबासा जरा जोऱ्यात वाजवा जोऱ्यात हे बरं झालं माझ्यासारखं इतकं आहे म्हणून टीएच एका ठिकाणी टीएच उच होतं मी उडी मारली टीएच खाली मला हे जमत नाही उडाला माझ्याकडे लक्ष द्या अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी झोपा निर्वाणी गोविंद असे आता जाऊ द्या लक्ष्मण महाराज एक मिनिट सांगतो आपल्याला मरणाची तरी भीती कशाची
कशाची? मरणाची. तरी मी उगा इनो सांगतोय. एक बार यम मला न्यायला आला. झोपले काय मागे? एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? म्हणजे आम्ही गेले मग तुमचं बरं झालं. हे आमच्या मुळावर लई लोक. आणि यमानं मला सांगितलं गेज गे महाराज लवकर उरका. मी दिसा इतका इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कोणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार हो. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो, कॉफी. मी डोकं लढवलं थोडं. संदीप महाराज यमाला पिण्यासाठी कॉफी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? म्हणजे यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमानं पिली, चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ती फाईल घेतली, हीच केली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा, सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याचंच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलणं. कुणाला मरा वाटते? नंबर काढा, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. परमेश्वर महाराज क्या बात आहे गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे लई महाराज पाहिले म्हणला. यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही बदलच करते काय की. थोडा बदल करतो म्हणला, काही बदल करीत नाही. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. काळी वाजवा कळाला. अरे मरण चुकलं का? आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण त्यांना मरण माझे मरून गेले, मजा केले अमर. मरणा हातने सुटली खाया, विचारी या निश्चय. आम्हा भाई चिंता नाही. काळी जोऱ्या 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 जोऱ्या. थांबा. टाळ 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 वाजवा. मृदांग. काळी जोऱ्या टाळ मृदांग मृदांग. टाळ म्हणून काय नाही. मोकळं झालं का नाही? हो मग काय ताकद आहे. आम्हा भाई चिंता नाही धाक, आम्हा भाई चिंता नाही धाक. जन्म मरण काही
बस आम्हाला भीती वाटत नाही, आम्हाला चिंता वाटत नाही. तसं एक वाक्य बोलतो, 11 दिवसाचा तुम्ही गणपती बाप्पा पुढे सप्ताह ठेवलाय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला भीती राहणार नाही. अरे तो सुख करणारा तोच आहे आणि दुःखाचा हरण करणारा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम सर्वांगी सुंदर बस त्याच्या जर मनात आलं ना, दगडे साहेब, त्याच्या मनात आलं ना, चांगल्याची चाबी फिरवा आणि प्रत्येक ठिकाणी कुलूप आहे का, इथं कुलूप आहे, इथं कुलूप आहे, प्रत्येक ठिकाणी कुलूप आहे. तर जर अशी चाबी ढिली केली ना, चांगली माणसं चौका काढला लोक हल्ला वायला नाही, विनोद नाही, खरा आहे का खोटा. माय बाप कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे. टाळीवार तुकोबरा म्हणतात आशाची सेवा घडली. आता भय नाही, आता का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही. थोडासा कथा भाग सांगतो, टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला संताला का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही. लक्ष्मण महाराज आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचे. कुणाच्या घरी, लवकर बोलत आहे, कुणाच्या, वा नामदेव महाराजाच्या घरी. नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होती, नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरे. काय सांगाव महाराज, 14 माणसं भजन करायचे. राऊत काका कुणाच्या इथं नाही, तेच नाही, मी भजन कुणाच्या इथं करायचे, नामदेव महाराजाच्या इथं. आता तुम्हाला सगळ्याला 14 माणसं टाइम घालीत नाही, फक्त तुम्ही मोजा. 14 माणसं सांगतो. राधाई गोनाई दामा नामा किती झाले, किती झाले, 4. नारा इटा गोदा मादा 4 आणि 4 8. लाडाई गोडाई यसाई साखराई 8 आणि 4 लवकर बोला 12. आता पुढचे जमा धरा. लिंबाई भजन रे पिसी तली नाम याची रे, नाम याची दामा नामा दाना बाप. जाना बाप, जाना बाप. 12 आणि 2 किती झाले, किती 14. आणि 15वी आमची जनाबाई लक्ष्मण महाराज. माझ्याकडे बघा, जनाबाई सेवा करायची आणि सेवा करण्यासाठी भांडवल लागते. जेत ज्ञानाचा देत सेवा तनु मनो जीवे अगरवता करावी मग अपेक्षित. तीही सांगती एका ध्यानार्धनी संत पूर्ण करीती. माझ्याकडे लक्ष द्या. जुन्या काळात सेवा करण्यासाठी एक भांडवल होतं, त्याचं नाव जात. काय होतं, काय होतं, जात. लकडे साहेब आता जात गेलं, उकळ गेलं, मुसळ गेलं. तुम्हाला मुसळ कळते, मुसळ मुसळ कळते ना, मुसळ माहिती आहे का, मुसळ माहिती आहे का, हो म्हणा की. ही बिले हुशार असते. एका गावात चौकदार माझ्या पाठीचा दंडू सोडला. मी म्हणलं काय झालंय, म्हणलं टाइम झालाय. तेव्हापासून मी टाइमाच्या आधी सोडालोय. जाऊ द्या, मन आहे जुनती सोनं. आणि जुन्या काळात जात होतं. काय होतं, जात. आता जुन्या आजीला माहित असेल, आजीला, आजी जात आहे का, जात्याला काय असते, खुट्टा
खुट्टा वेगळा. खुंटा खुंटा काय असते आता विचारा, विनोद नाही. खुंटा हलवून बघावा का डायरेक्ट फिरवावा? हा हलवून बघावा. आणि डायरेक्ट जर फिरिला तर 32ला 32 राजीनामा. खुंटा हलवून बघावा. ऐका, जनाबाईनं खुंट्याला हात लावावा. खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कोलो येते अंतरी विश्वी स्वप्न परी हातचिन लगे न सांगता कळे अंतरी तुझे आता तुझी लाजी तुझे देवा देव चतुर कानूनी अंतरावरती पैसा चतुरात शिरो माझ्या गुण. बस बस बस. हे डीजे म्हणतील. देवाला खरं भजन सांगायची गरज नाही. जनाबाईनं देवाला बोलवा आणि खुंट्याला हात लावा. माझ्या जनाबाईनं म्हणाव, सुंदर माझ्या जाते गे फिरते बहुते ओव्या गाऊ आता हे जनाबाईचं भजन आहे. रात्र नकळी दिवस आठव ना आठव दिन रजनी हाची माझी मदत झाली. ऐका, जनाबाईनं खुंट्याला हात लावा. हे जुनं भजन पवार बाबा. काल पर एका बाईनं जात्यावर वेगळंच म्हणलं. आंब्याचा ग रस कशाचा पाणी घालून केला नाश माझ्या ठकीला गणावरा मिळाला गांजा खस गुरगुर. त्याच्या पुढची दुसरंच म्हणू लागली पत्रकार साहेब. आंब्याच्या का झाडाखाली बंधू माझा दारू काढी बाबू मी म्हणलं देशी का हसबटी. पुण्या मेल्यानं केली चाडी नारी पुरीसाची गाडी गुरगुर. मी म्हणलं आता कोण चाडी करी सरकार मान्य दुकान झाले. कुठेही प्यार कुठेही लोळा. विठाला आता ते जनाबाईचं भजन आहे. जनाबाईनं खुंट्याला हात लावा. देवानं पळत यावर खुंट्याला हात थोडं बोलत जा. खुंट्याला हात लावावा. जनाबाईनं पुढं म्हणाव, पंढरी हे माझे माहेर साजने ओविया कांडणी गावो जनाबाईनं असं म्हणलं. देवानं तसंच म्हणायचं, पंढरी हे माझे माहेर साजने. जनाबाईनं पुढं म्हणायचं, परमेश्वर महाराज राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं, राही रखमाबाई सत्यभामा माता. कुणाची मला हिरिया झाली नाही इकडे. कुणाची? परमेश्वर महाराज. तुम्ही झाले झालेली माणसं लगेच कळतील. झाली समाधान तुमचे. आता विनोद नाही, तुम्ही घरी जायचं. आता रात्री 8 वाजाय 9 वाजाय मंडळी जर झोपली ना, तुम्ही तुमच्या मंडळीला आई म्हणायचं. काय म्हणायचं? आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. स्वतःच्या बायकोला कोणी आई म्हणेल का? पिळतीची या बोला नाही पेच पाड आणि भलं तैशी गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल एवढा मोठा, जेने हे ईश्व गतीर भरता प्रभू म्या बोलविल्या एवढा मोठा. राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली, देवा काय फाता, टाइम होते आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील, लवकरात लवकर जा. देवानं गडबडीत दागिने तिथंच, शेला तिथंच, पितांबर कुठं? जनाबाईच्या पर्णकुटीवर. आणि गडबडीत जनाबाईची वाकड खांद्यावर घेतली. काय घेतली? वाकड. इकडे काय म्हणते? गोदड का? गोदडी. काही ठिकाणी बदग. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, लक्ष्मण महाराज. एका बाईला म्हणलं, ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती म्हणली, बदग देऊ का? बदग. म्हणलं, भाऊ हानी देत का काय? मला नगर बा म्हणलं. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळाले ह्या गोदडीला बदग म्हणतात म्हणून. आता माझ्याकडे लक्ष द्या. ती गोदड आत्राय नरम, आत्राय नरम, पांघराय गरम. बांधून ठेवली तर
भरम चोरून येणाऱ्याचं करम अशी गोदड खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवारी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला उभा कसा राहिला. भगवान परमात्मा विठ्ठल उभा. 2-4 पुजारी आले. संदीप महाराज दागिने नाहीत, पितांबर नाही, शेला नाही. म्हणले देव नाही, देव भूत आहे, भूत विठवर. कुणाचा मोबाईल आहे? बंद करा, हे बंद करा. सुटलं त्याच्या म्हणणं सुटलं असं. ऐका, दागिने नाहीत, पितांबर नाही, शेला नाही. पुकार केली. ऐका हो ऐका, मंदिराच्या बाहेर बसल्याने सगळ्यांना पाय आकडा. ते म्हणत असतील दिशा इतकं इतकं पण हुशार दिसायला. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाच्या दागिने चोरीला गेले हो, देवाचा शेला चोरीला गेला हो, देवाचा पितांबर चोरीला गेला हो. सचिन महाराज काही बाहेर बसले होते तंबाखूला चुनलाई. बसल्या बसल्या म्हणू लागले सकाता ते. दुसरा म्हणला का भिकाता ते. कुणा हल्ले असतील. महाराज लोकांचे काय खरं आहे म्हणला. काकत भोपळा देश मोकळा. नक्की त्या जनाबाईनं हल्ले असतील. पाहत पाहत आले माझ्या जनाबाईचे ते शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. एक वाक्य बोलतो पवार बाबा, सचिन महाराज, चांगला माणूस जर चुकीस सापडला तर वाईट लोक आपल्या जीवीचं पारणं फेडल्याशिवाय. म्हणून लक्ष्मण महाराज चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. किती? परमेश्वर महाराज किती किती? 2 कोणत्या कोणत्या? गाडींच्या. कोण म्हणलं तंबाखू चुना. त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. ऐका, वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळला का? लुच्चा पोपटासारखं बोलायचं पण 1000 लपडी करायची. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का वाचा. अरे त्याला मुंगीच्या पायातलं कळत, आपलं कळत नाही. माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं. सुळावर द्यायचं, थोडं बोलत, सुळावर द्यायचं, सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईनं सांगितलं आयुष्यभर या देवाची सेवा करून मला सुळावर जावं लागत असेल, याला देव कोणी म्हणणार नाही. काळी वाजवा कळाला. याला काय निष्ठा आहे हो विषयाचे. तो का म्हणे त्याची जवळ हे आकाश वर पडो ब्रह्मखोड. जनाबाईनं सांगितलं याची सेवा करून मला सुळावर जावं लागतं का, याला देव कोण म्हणेल. लक्ष देऊन ऐका. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला. कुठला कुठला? डोक्यावरचा. कमरडा खोचला आणि त्याला बोलू लागली, अरे विठ्ठल ताली वाजवा, ताली वाजवा, ताली वाजवा.
मी राहुल हा हा काढी काढी लक्षात ठेवा. लय पक्क लक्ष ठेवले. काय सेवेत ताकद आहे. तुका म्हणे खरी सेवा भय काय त्याच्या जीवा काय सांगाव महाराज. जनाबाई देवाला बोलू लागली. एक शपक परवान आहे सचिन महाराज. शपक आहे बरं काय. दळण दळी दे सख्या श्रीहरी अडचोरीचा माझ्या परी असा कार्य इथला तू केला शिकावा. अलंकार इसरून गेला देवा. वाकड नेली खांद्यावरी आलं चोरीचा माझ्यावरी. आलं चोरीचा माझ्या डोईचा पदर आला नाश्त्यावरी. 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 भरला बाजारी नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी. 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 डोईचा लक्ष्मण महाराज हे पुढं लावले म्हणून भ्यालो. जरा बंद करा की. बंद करा जरा. बंद जरा करा. बंद करा की. अरे संसारात ऊर्जा लागते तशी परमार्थात ऊर्जा लागते. दोईचं पदर चालू. जनाबाईला पदर काढला. डोक्याला कमरेला खोचला. पुण्यवंत पातळ लोक गेला दरिद्री तो भाग्यवंत केला. त्यांचा बहुमान कीर्तिवानाचा धुंद झाला. माझ्याकडे लक्ष द्या. देव थरथर कापू लागला. कोण दादा तुमचं नाव? दौलतराव. देव थरथर कापू लागला. कोण? पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकोनी जनीची वाणी 16 येते झाले पाणी. काय सांगाव महाराज. झोपा. अरे जनाबाईनं बोलल्याबरोबर माझ्याकडे लक्ष द्या. ज्या सुळावर माझ्या संत जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं. बोला काय झालं?
उत्तर द्या, काय झालं? जोरात बोला, काय झालं? आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? लवकर बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? काय कारण? घडली या सेवा समर्थ. बाबासाहेब महाराज किती वाटली? वाटली का? छापली. भय वाटलं? चिंता वाटली नाही? काय कारण? घडली या सेवा कुणाची? समर्थाची. तसं तुम्हाला सर्व संतांना, सर्व भक्तांना गणपती बाप्पाची सेवा घडली. काय तुमच्या आयुष्यात भय राहणार आहे? काय राहणार आहे? मी सुरुवातीलाच बोलून गेलो, महाराज देवाला आवडते ते तुम्ही करताना नक्की गणपती बाप्पा तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता काही गणपती पुढे गणपती कदरले, गणपती कदरले. शांता गणपती म्हणला मला शांताबाई माहीतच नाही. विनोद नाही, विनोद नाही. तुम्ही देवाला आवडते ते करताना धन्य माता पिता माझी. का भीती वाटली नाही? का भय वाटलं नाही? घडली या सेवा कुणाची? कुणाची? समर्थाची. परमेश्वर महाराज सेवेला फार महत्व आहे. योगेश महाराज तुम्ही देशाची करा, लक्ष द्या. तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, तुम्ही धर्माची करा, तुम्ही साधू संताची करा, माय बापाची करा. ऐका, लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय. आता हे आमचे काय करतात? सेवाच आहे ना. परमेश्वर महाराज मृदंगबाजीने सेवाच आहे. तुम्हाला किती किंमत आहे? किंमत सांगा. मृदंग्याची बायको मृदंगी. सचिन महाराज मृदंगीची बायको मृदंगी. त्याला जर मला थाप फुंकून टाका, म्हणल्या धुमाकून टाका, किंमत आहे. आमच्या माई पहिल्या सिस्टीम सुंदर आहे राव. टाळी वाजवा त्याच्या मागापासून ते राग राग बघालीत ना. आता नाव घेतलं बरं का. आता मला कळालं ती राहिलं होतं मला. खरंच माईक पाहिजे तुम्हाला किंमत आहे का नाही? माईक पाहिल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळाच मोकळा सोडावा. किंमत आहे, किंमत हो. डॉक्टराची बायको, कंडक्टरची बायको, पत्रकाराची बायको, हो हो म्हणा की, सरपंचाची बायको, पेताड्याची बायको म्हणा की, पेताडी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याच्या. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतकरणानं परमार्थ करा. गणपती बाप्पाची, किशनगिरी बाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. सेवेला किंमत आहे. घडली या सेवा कुणाची? समर्थाची. महाराज आता समर्थ कोणाला म्हणा? म्या बोलविल्या येद बोली, म्या हलविल्या सुरू चाली, म्या हलविल्या प्राणो हली. दड 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 हरी काळा बापडी रे. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे पंगती भोजने, तळिली आवळली एकची पक्वान्ने. पवार बाबा असा समर्थ. घडली या सेवा कुणाची? कुणाची? 4 वाजले 5 वाजली. कुणाची घडली? समर्थाची. मग तुकोबाराय म्हणतात, ये म्हणा आता तू एक Hey!
तुकोबराय मनाला विनंती करतात, एवढा मोठा सगळी सत्ता त्याची आहे, त्याची सेवा घडली, बाकी चावटपणा करायचा कीर्तनच करायचं नाही तर उगत म्हणायचं लावलंय काय काही म्हणते गणपती पुढं कीर्तन ठेवा. एक म्हणला गौतमी पाटली ना नाही त्या कुठले काय कोण नका नरकाला जावं लागल माय बाप गाडीवर, नरकाला जावं लागल. अरे कीर्तनाच्या जागी कीर्तनाचा असावं. काय गणपती बाप्पाला आनंद होत असेल तुम्हाला पाहून, काय आनंद होता. येता येता मी आपला नेवासाचा व्हायला महाराज विनोद म्हणून बोलत नाही. अरे प्रत्येक ठिकाणी आश्रम गाठ पडला ही किशनगिरी बाबाची कृपा आहे. आता का माझ्या ज्ञानोबराई नाही तर ज्ञानेश्वरी सांगावी, काय करावी. सच्चिदानंद बाबा लेखको मेले माणूस, अरे मेलेला माणूस जिवंत केला आमचे सच्चिदानंद बाबा. आणि ज्ञानोबरायानं त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. एवढे भाग्यवान तुम्ही माणसं, या तालुक्यातले या जिल्ह्यातले माणसं. ज्ञानेश्वरीचा जन्म म्हणजे साक्षात आपल्या नेवासा तालुक्यात झाला. कशाचा हो म्हणा की, आणि जगात कशाचंही मंदिर असेल त्यात नवल नाही. अरे देवाचं मंदिर असेल यात काय नवल आहे. ऐका, रेड्याचं आणि एका खांबाचं मंदिर या तालुक्यात आहे, या जिल्ह्यात. माझ्या ज्ञानोबाऱ्यानं फक्त खांबाला पाठ दिली. कशाला बाबदार हो म्हणा की, फक्त खांबाला पाठ दिली, टेका दिला. आणि ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबांना लिहिली आहे का, आज खांबाचं मंदिर आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यानं ज्या खांबाकडे पाठ केली त्याच्या तुमच्या आम्हाला पाया पडावं लागते माय बाप. तुम्हाला ज्या खांबाकडे ज्ञानोबाऱ्यानं पाठ केली सचिन महाराज, त्या खांबाचा इतका थाट आहे. अरे ज्याच्याकडे ज्ञानोबाऱ्यानं तोंड केलं त्याचा काय थाट असेल. खरं सांगा, काही रेड्याला पटत नाही. पत्रकार बरेच रेडी आहेत, त्याला पटत नाही रेडा बोलवला. अरे बोलवला का न बोलवला सोडून द्या, पण ज्या ज्ञानोबरायाच्या संगतीत रेडा आला त्या रेड्याचं मंदिर आजही जा या तालुक्यात आहे. ज्ञानोबरायाच्या संगतीत रेडा आल्याला त्याचा उद्धार होतोय, तुमचा आमचा का उद्धार होणार. इतकं भाग्यवान आहात म्हणून तुकोबारा म्हणतात नको हे म्हणा. अरे बाकी काही करण्यापेक्षा असा निर्धार कर, आता माझे मनी धरावा. निर्धार चिंतनीयांत. आता निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत सांगतो. सरळ बसा, एवढा दृष्टांत. सरळ बसा, सरळ. निर्धार कसा असावा. सचिन महाराज राज्य छत्रपती संभाजी महाराजासारखा. माझ्या संभाजी राजाला पकडलं, बाल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार. राज्य संभाजीने सांगितलं ये घेणारी अवलाद नाही चला. औरंगजेबाने विचार केला, दिसा इतकं आहे पण जातवा नाही. पत्रकार साहेब दिसा इतकं आहे पण हो म्हणा की, तुम्हाला जातवानं खैर भांड कळतंय ना. खैर भांड तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, आपल्या गावठी गाईला, गावरान गाईला वासरू सोडायचं नाही. तुम्ही तांब्या घ्यायचा, दूध काढायला जायचं. एका लातात मालक एकीकडं आणि तांब्या एकीकडं. याला जातवान म्हणते, जातवान. आणि खैर भांड ती जिरशी, खैर भांड जिरशी. ती गाय जर आलडली वाटते घरात कोणीतरी मेलंय, इमानदार नाही. तुम्ही त्या गाईला प्या आणि दूध काढून उभा राहिल्या म्हणते हाणू नये चालू नये शैरा वैरा काही. ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते, जितका माल खाते तितकं शिर टाकते. विनोद नाही, याला खैर भांड म्हणायचं. काय म्हणायचं? खैर भांड. जातवान आहे, पकडा.
माझ्या संभाजीराजाला पकडलं. बोल संभाजी, धर्म सोडणार का मरण पत्करणार? राज्य संभाजी सांगू लागले, ये जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दिपास विहर बोला प्रकाश जाये काय सांगाव महाराज. संभाजीराजे सांगू लागले, अरे लाईट गेली, अंधार पडेल, धर्म बुडाला, या जगातलं सुख नाही होईल, चला. पकडा. संभाजीराजाला पकडलं. ऐका, अंगावरला चमडा काढला, बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. राजाचं शरीर थार थार उडू लागलं. 42 दिवस पूर्ण झाले. माझे राज्य मरत मरत बोलत मरत होते. औरंगजेबानं सळ्या तापवल्या आणि राजाच्या डोळ्यात खुपशिल्या ठासकन. राजाच्या डोळ्यात ऐका दोन्ही बुबळ बाहेर पडले माझ्या राजाची, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. असा निर्धार. पुढचं वाक्य ऐका, संभाजीराजानं धर्म नाही सोडला. म्हणून आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराला कळस आहे आणि आपल्या दारात तुळस आहे. संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे आणि आपल्या गळ्यात माळ आहे. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली. सगळे म्हणा, जोरात म्हणा माझ्या पाठीमागे, जोरात. त्या दिवशी पदवी मिळाली. धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा गणपती आमचा 1 2 3 4 काय टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा. धर्मासाठी देह बलिदान, धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मने धरावा. चिंतने अंतर, चिंतने चिंतने तद्रुपता, काळ सारावा चिंतने, काळ सारावा प्रदक्षिणा युक्ताहार बतायाच्या चिंतने निर्शेल तरतील काय लोहे केली करशील तरी लोहे काही. चिंतने अंतर न पडावा, फायदा येते नाही झाली कोणाची मिरास. आले याचा कास कृपेशेशी, दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो, उंचनीच काही नेने भगवंता. तिसरे भाव भक्ति देखो देखो लिया म्हणून महाराज शेवटच्या चरणासाठी तुका म्हणे येथे नाही तुझी Oh
आनंद वाटला. तुका म्हणे येथे नाही तुझे परी राया रंका सरी सकाळाशी येथे यारे यारे खटानटा यावे यशागणी काती सत्य लोका परमार्थ सगळ्याला करता येतोय. आनंद वाटला. गणपती बाप्पा पुढं तुम्ही 11 दिवस बरोबर ना सप्ताह ठेवला. ज्ञानेश्वरी पारायण आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष ज्यांना आमंत्रित केलं आमचे लकडे दादा आमचे गुणीजन मंडळी टाळी वाजवा. एक वाक्य बोलतो. जे अन्नदान करतात वर्गणीच म्हणतात ना इकडं वर्गणीच ना वर्गणी असेल अन्नदान असेल काही असेल श्रमदान काही असतील. एक वाक्य बोलतो. तुम्ही हात तरुण जोरात बोला. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी गणपती बाप्पा पुढे असाच चांगला कार्यक्रम घ्या करून. नक्की तुम्हाला गणपती बाप्पा किशनगिरी बाबा आमचे शांती ब्रह्म भास्करगिरी बाबा आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. आनंद वाटला महाराज. एक वाक्य बोलतो. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा. मायबाप इसरू नको रे आई बापाला झिजविल जाने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर विद्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी सगळी मोटरसायकल शेती वाढ आई बाप मिळणार नाही ती छान राहू दे.
कोणी आई बाप जिवंत असताना आई केली तू सेवा मग मेल्यावर कशाला अनंत देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वायू कायाचे जेवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया भेट्या मिळणार सगळं मिळेल गेलेले मायबाप मिळणार सकळ तीर्थाची मायबाप केवळ एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली काट काट वाकोडे कानिट देव जाणे झालेली सेवा गणपती बाप्पा सद्गुरू किशनगिरी बाबा सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. हातावर घ्या हातावर घ्या बाहेर बसलेले हातावर घ्या सरळ हा ठेवा चहा पिऊन येतो. मोरया रे बाप्पा Baba,